मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सर्वच मंत्रीगण गेले। मात्र पश्चिम विदर्भातही लाखो हेक्टरवरील शेती अक्षरशः खरडून निघालेली आहे। नेते मंडळी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी न आल्याने पश्चिम विदर्भाला सावत्र वागणूक आहे का असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। लग्न आहे पुरीचं काय करू आता आत्महत्या करायची वेळ आली, आता कसा जगावा। पश्चिम विदर्भातही मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान। नेते मंडळी न आल्याने विदर्भातील शेतकरी संतप्त। पश्चिम विदर्भाला सावत्र वागणूक मिळत असल्याची शेतकऱ्यांची भावना। यवतमाळ जिल्ह्यातील 107 पेक्षा जास्त महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानं 4 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। पीक खरडून गेल्याने शेतात मातीशिवाय काहीच शिल्लक नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मराठवाड्यात जाऊन मंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली, मात्र पश्चिम विदर्भात मंत्री न आल्याने शेतकरी संतप्त झालेत। आता मुख्यमंत्री 28 सप्टेंबरला यवतमाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यावेळी आम्ही त्यांना नुकसान भरपाईबाबत जाब विचारू अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। सरकार वरून म्हणते की हे पंचनामे करा, पण अद्याप कोणताही अधिकारी आमच्या शेतापर्यंत आलेला नाही आणि आमचे पंचनामे झालेले नाही। आज शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, पण मुख्यमंत्री साहेब एकाही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले नाही आहे। आज शेतकऱ्याची एकजूट काय आहे की मुख्यमंत्री साहेब जेव्हा 28 तारखेला आमच्या यवतमाळला उद्घाटन आले येईल तेव्हा आम्ही दाखवून देऊ की शेतकऱ्यांची एकजूट कशी होईल आणि एक शेतकरी काय करू शकेल। 8,38,729 हेक्टरवरील पिकं बाधित। यवतमाळ जिल्ह्यात 3,653,053 हेक्टरवरील पिकांना फटका। वाशिम जिल्ह्यात 1,74,447 हेक्टरवर नुकसान। अमरावती जिल्ह्यात 1,23,000 हेक्टरवर नुकसान। अकोला जिल्ह्यात 3,790 हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर पश्चिम विदर्भात नुकसान झालं असताना फक्त 565 कोटीची मदत जाहीर केली आहे। हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आल्याचा प्रकार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। नुकसान लाखात आणि मदत हजारात, हा कुठला न्याय असा सवालही शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय। 2 वर्षापासून सततची नापिकी यामुळे शेतकरी एवढा हवालदिल झालेला आहे की त्यांनी 2 वर्षापासून कर्ज भरलेले नाही आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी त्वरित द्यावी व यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा व सरसकट मदत, आर्थिक सरसकट मदत लवकरात लवकर देण्यात यावी। दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात 4,90,000 हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे। शेतकऱ्यांची पिकं उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागही दक्ष झालाय। बांधावर जाऊन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। 4,96,000 हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे आणि या कापसाच्या लागवडी झाल्यानंतर जी काही उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करत आहोत आम्ही, त्या अनुषंगाने एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, स्वच्छ कापूस वेचणी असेल, या संदर्भामध्ये जे आहे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत। आता 28 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळचा दौरा करणार आहेत, त्यामुळे आपल्या या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री हे पश्चिम विदर्भासाठी काही घोषणा करून शेतकऱ्यांची नाराजी दूर करणार का याकडे लक्ष लागलंय। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।